नमस्कार. आजीच्या आजच्या चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला खास गावाकडची, शहरामध्ये मला कुठेही आढळत नाही ती भाजी करताना अशी एक भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा, या ठिकाणी जी फळं आहेत हे जे दिसतंय तुम्हाला, उंबर, त्याला औदुंबर असं म्हणतात सगळे दत्त संप्रदायाचे लोक. त्याला ना फळं येत असतात. चार वर्षातून दोनदा हा बार येत असतो आणि फळं पकडतात. पिकल्यानंतर अंजिरासारखे ती फळं दिसतात. पण आणि ती सुद्धा जर फोडून खाल्ली तर आतून असे बारीक चाचणासारखे किडे निघतात. ते फुंकायचं तोंडाने. आम्ही लहानपणी खूप खायचो आणि वडील म्हणजे म्हणायचे की डोळ्यासाठी खूप चांगले असतात. सर्व जुन्या जाणत्या माणसांचा अनुभव होता. तर पहा, हे उंबराची फळं आहेत. कच्चे आहेत, अजून खूप पिकलेली नाही आणि खूप कोवळी पण नाहीत. तर याचा जो उपयोग आहे, विशेष करून अजीवनसत्व, क जीवनसत्व आणि कॅल्शियम ही दोन्ही प्रचंड प्रमाणात याला मिळत असतात. आणि गावाकडे खूप आवडीनं त्याची कला. उंबराची उखर असंही म्हणतात त्याला. ही जी फळं आहे याला उंबर असं म्हणतो आणि उंबराची उखर हेच नाव त्याला. ही जर खाल्ली ना, खऱ्या अर्थानं पौष्टिक रानभाजीपैकी समजला तरी चालेल. तर मी आज ती बनवणार आहे. योगायोग असा, माझी पुतणी वर्षा विजय तावरे हिच्या घराच्या वास्तुशांतीसाठी काल आम्ही माळेगाव सांगवी, बारामती तालुक्यातली, तिथे गेले असताना सहज एका झोपडीच्या दाराशी हे होतं. वसाहत होती छोटीशी राहुटी. तर त्या परवानगी घेतली. दुसऱ्याच्या दारातलं फळ न विचारता खाल्लं तर पचत नाही आणि पाप लागतं. म्हणून म्हटलं आपल्याला ते घ्यायचं आहे. इच्छा तर झाली तोडायची, पण त्यांना विचारूया. गाडीच्या खाली उतरले आणि म्हटलं, बाबा ही फळं घेतली चालतील ना? इतक्या उदारपणानं त्या माणसानं सांगितलं की घ्या की ताई, काय भाजीला नेता ना? म्हटलं होय. अहो, कसली लोक आता करतात. आता शहरातले काय, ग्रामीण भागातसुद्धा लोक लवकर तयार होत नाही, पण आमची आई आजी याची भाजी खूप करायची. जातीनं धनगर असलेल्या माणसाने दिलेला तो मंत्र बघा. म्हणजे त्यांनाही ते माहिती होतं. त्यांना रानभाज्या फार परिचित असतात. तर मग ती कच्ची मी काल आणली, आज ठेवली. त्याची भाजी कशी करायची मी तुम्हाला आज सांगणार आहे. ही जी फळं आहेत ही फळं तोडून घेणार. हे पाहिजे अशा पद्धतीनं ही तोडून घ्यायची सर्व आणि मग बारीक चिरायची. बारीक चिरली जे अशा बटाट्याचे जसे पातळ काप काढतो तसे याचे. याला थोडा चिकही असतो देठाला, तो काढायचा. तो डोळ्याजवळ धरायचा नाही आणि तो नंतर फळातही येत नाही. आणि अशी तोडून घ्यायची. पहा, हे सर्व त्याच्यामध्ये टाकायचं, चांगलं चोळून घ्यायचं आणि चोळल्यानंतर बारीक बारीक चिरून घेणार आहे. चिरल्यानंतर मी तुम्हाला पुढची कृती सांगते. हां, हे पाहिजे एक उंबराचं फळ हातात घेतलेलं आहे. देठाला थोडासा चिक असतो, चांगला 4-5 पाण्याने धुवून घेतलेला आहे. औषधाचा प्रश्नच नाही, गावाला या झाडा कोणीच मारत नाही. हे असं त्याचा देठ मागचा, देठाचा खालच्या भागाचं कापून काढायचा आणि त्याचे पातळ काप करायचे. हे पाहिजे कापलं की आतमध्ये असं निघतंच हे, तर ते चांगलं असतं. फक्त असे हे करायचे, त्याचे पातळ काप करायचे. हे पहा, याप्रमाणे हे असे सर्व काप मी आता चिरून घेणार आहे. याप्रमाणे हे सर्व चिरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे पहा, मी चिरून घेतलेले आहेत. चिरता चिरता त्याचा असा लालसर, जसं आपलं सफरचंद चिरल्यानंतर काळं होतं, वांगं काळं होतं, त्याच पद्धतीनं हे जी उंबराची फळं आहेत ही सुद्धा मी असं मागून पुढून थोडा त्याचा काढला देठ आणि चिरून काढलं. ते चिरल्यानंतर हे अशा प्रकारचे पातळ काप केलेले आहेत आणि आता ते मला याच्यामध्ये उकडून काढायचे. याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकले मी आणि किंचितसं मीठ टाकणार आहे, जादा नव्हे. आणि परत फोडणी टाकायचे आपल्याला. पहा, थोडंसं मीठ पाण्यात टाकणार, चव छान लागते त्याची. आणि हे सर्व आता मी पुन्हा एकदा धुवून घेणार चांगले ते. आणि धुताना चांगले खळखळ खळखळ धुवायचे. पाहतो रंग जातो, थोडासा चिकटपणा असतोच, चिक म्हणतो त्याला उंबराचा, तो असतो. तोडताना त्याची काळजीच घ्यायची असते, डोळ्यात जाऊ द्यायचा नाही. डोळे चांगले होण्यासाठी खातोय आपण, पण चिक उडाला तर असं म्हणतात ते डोळ्याला भोवतं. तर पहा, आता हे धुवून याच्यामध्ये मी टाकणार आहे. सर्व आदिवासी लोक, खेड्यातले लोक ज्यांच्या दारामध्ये हे उंबराचं झाड आहे, त्याच्या जुनी जाणती माणसं जिथे आहे ती नक्कीच याची भाजी करतात. पहा, आता हे टाकलं मी.
एकच शिट्टी करून घेणार आहे आणि थंड झाला कुकर की मग ते काढायचं आपल्याला. तर चला तर मग मी आता पाणी चांगले झालेले त्याची शिट्टी करून घेते. बरोबर एक चांगली शिट्टी झाली आणि वाफ धरायची, म्हणजे दुसऱ्या शिट्टी होऊ द्यायची नाही, ती मध्येच हे करायची. अशा प्रकारची एक शिट्टी घेऊन थांबणार आहे. हे पहा, एक शिट्टी केली होती, शिजलं नाही, जरा टणक होतं, पुन्हा एक केली आणि मग मात्र आता आपण पाहूया. 2 शिट्ट्या करून गार झालेला आहे. तर हे पाय शिजलेलं आहे. आता उकडल्यानंतर या स्वरूपात ते आपल्याला मिळेल. आता याचं जरा थोडंसं मऊ झालं, दुसऱ्या शिट्टीला एकच शिट्टी पुरेशी असते याला, म्हणजे दातावल्यांना टणक कडक कडक असं खायला छान वाटतं. तर आता याला फक्त आपल्याला फोडणी द्यायची आणि साधी फोडणी असते याची, मसाला कुठलाही वापरायचा नाही. हे पाहता आपले उकडून झाले. थोडंसं मीठ आपण टाकलं होतं. आता याच्यासाठी मी काय काय करणार तुम्हाला दाखवते, काय काय हवं त्याला. फोडणीसाठी मोहरी घेतली, जिरं घेतलेले, लसूण ठेचून घेतला 8 पाकळ्या बारीक बारीक, आणि लाल तिखट ज्याच्यामध्ये मीठ आहे, जिरं आहे आणि मीठ पण घातलेले मी. तर हे लाल तिखट ही भुकटी करून ठेवत असते, लाल भुकटी असं म्हणतो आम्ही तिला. आमलेट किंवा अशा सुक्या भाज्या त्याला हे खूप छान असतं. तर चला तर मग आपण आता फोडणीची तयारी करू. हां, साधारण 2 चमचे तेल मी घेतलेले आहे याच्यामध्ये, ते टाकलेलं आहे. तर तिखट आहे, लाल तिखट, मग थोडंसं तेल चपक वापरायचं. पा जर तेलाचा अंश कढईला असेल किंवा तेलाला पडलेला असेल तसं तेल तडतड करतं. ती तडतड नेहमी थांबून द्यावी आणि गॅसपासून थोडंसं दूर राहावं. म्हणजे काय होतं ते अंगावर, कारण गृहिणीला अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. स्वयंपाक करणं साधं नसतं, बरेच त्याच्यातले धोके असतात, लक्षात घ्यायचे असतात. तर आता गॅस ऑन केलेला आहे, कढई तापलेली आहे. मी आता त्याच्यामध्ये मोहरी टाकते. तेलाला तावा आलेला आहे चांगला. ते तडतडणं बंद झालं की लसूण टाकणार आहे. हाच क्रम माझा भाज्यांना असतो. तो ठेचून घेतला मी जराशी, आणि लसूण ठेचून घेतल्यानंतर जिरं आता टाकणार आहे त्याच्यामध्ये. पहा, हिंग माझ्याकडे नाही आहे म्हणून तो राहिलेला आहे. आता थोडीशी हळद वापरणार आहे. हे पहा, हळद तर आपल्याकडे आहेच आहे, आणि हे तेल तिखट आहे हेही त्याच्यामध्ये मी वापरलं आहे. पहा, आता लगेच ही भाजी त्याच्यामध्ये टाकून द्यायची. फ्राय करणं म्हणतात तशा पद्धतीचं आहे, काही थोडं जास्त लागत नाही. मीठ टाकायचं अगदी थोडं, कारण याच्या माझ्या भुकटी तिखटामध्ये ते असतं. आता जर चांगले शिजलेले असल्यामुळे उंबराची काप चांगले शिजलेले ते, त्यामुळं खूप हलवायचं पण नाही त्याला. आता हे नुसतं फ्राय करायचं. थोडंसं तेल मी त्याला टाकणार आहे. पहा, हे टाकणार आहे मीठ. आणि पहा, मंद आचेवर आता ते तिखट त्याच्यात मुरवायचं. मग ते काही नाही, तेल तिखट फोडणी लसणाची मुरवणे एवढं. त्याला थोडं पाणी सुटतं, आता त्याच्यात पाणी आहे ते आपण उकडले म्हणून. आणि मंद करून पुन्हा 5-1 मिनटं झाकून ठेवायचं. आणि झाकून ठेवल्यानंतर 5 मिनटांनी पुन्हा त्याला पाहायचं. गॅस कमी करायचा, कमी आचेवरच ते करायचे सर्व आपल्याला. तर घेऊया 5 मिनटं. चला, 5 मिनटं होऊन गेले. गॅस बंद केला आता मी पूर्ण, आणि आपली भाजी पण फ्राय झालेली. पहा, सुंदर मस्त. हे पहा, छान झालं, अगदी व्यवस्थित आपल्याला जशी पाहिजे तशी झालेली आहे. तिखट मीठ हे सर्व त्याच्यात केले, तेलसुद्धा शोषून घेतलं. इतर भाज्या घेत नाही, या भाजीने शोषलं. आपली भाजी तयार आहे. हो, आणि मी पाहत असताना ना व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंटद्वारे नक्की मला कळा की रानभाजी आहे, झाडपाल्याची भाजी आहे, फळभाजीच आहे,
पण रानातली शक्यतो कोणीही न खाणारे अशी ही भाजी आहे. तर तुम्ही नक्की खा आणि मग मला सांगा की चव कशी लागते ती. खूप सुंदर आहे पहा. वा, फारच सुंदर आहे. चवही छान झाली. कुठलाही मसाला न वापरता लाल मिरची भुकटी, थोडंसं मीठ आणि लसणाची फोडणी, आपली भाजी तयार. धन्यवाद. करून पहा एकदा.